श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात चांगली सुरुवात होईल. हा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी, आनंद आणि सुख घेऊन येणार आहे. चला तर मग स्वामी आपल्याला काय म्हणत आहे ते पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात चांगली सुरुवात होईल. हो बाळा, तुझ्या मनातील ती चिंता, ती धडपड, ती अस्वस्थता सर्व शांत होईल. तुझ्या जीवनात एक नवीन ऊर्जा येईल, ज्यामुळे तू स्वतःला हलक्या मनाने जगायला शिकशील. आजपासून तू आधी जे विचार करत होता, जे भावनांमध्ये अडकला होता, ते थोडं हलकं होईल. तुझ्या हृदयातील दडपण, गोंधळ, भीती सर्व थोड्या वेळात विरळ होतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही अडचणी आहे ते हलक्या पावलाने मागे सरकतील. आज तू स्वतःला पाशील, अरे खरंच काही अडचणी इतक्या मोठ्या नव्हत्या, ज्याने मी असमर्थ समजत होतो. ते क्षणिक होते आणि मी त्यांना जास्त महत्त्व दिले होते. स्वामी समर्थ सांगतात, जे तुला आज अडचण वाटते त्याचा उद्या तुला फायदा होईल. तुझ्या घरात, तुझ्या नात्यात, तुझ्या कामात सगळीकडे उजळून येणारे किरणे दिसतील. स्वामी म्हणतात, कधी कधी जीवनात थोडा सुसंगत बदल हवे असतो आणि तो बदल आता येत आहे. हे बदल बघण्यासाठी तुला जास्त प्रयत्न करायची गरज नाही. फक्त मन शांत ठेव आणि सर्व गोष्टींना थोडा वेळ दे. आजपासून तुझ्या मनात नवीन विचार येते. जे विचार तुला आधी दुःखी करत होते ते आता मार्गदर्शक ठरतील. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे गडबड झाली होती ती गडबड आता मार्ग मिळवेल. तू जेव्हा पाहशील तर तुला लक्षात येईल सर्व काही योग्य वेळेत घडत आहे. तुझ्या हृदयात समजेल की काही गोष्टींना वेळ लागतो आणि काही गोष्टींचा वेळ आधीच आला आहे. स्वामी सांगतात, आजपासून तू ज्या गोष्टींचा विचार करत होता त्या गोष्टी सुरू होण्याची वेळ आली आहे आणि त्या सुरू होऊ लागल्यावर तुला कळेल तू आधी किती काळ चुकीच्या भीतीत अडकला होता. आजपासून तुझ्या घरात, तुझ्या नात्यात, तुझ्या मनात शांततेचा प्रभाव होईल. स्वामी म्हणतात, जे काही मनात खटकत होते ते हलके होईल. जे काही मनात उडवले होते ते सुलभ होईल. ज्यामुळे तू आधी थोडा दडपडलेला होता, अजून तू आता हलका होशील. तुझ्या आयुष्यातील दैनंदिन कामे, ती झुंज, ती धावपळ, ती चिंता, ही सर्व गोष्टी आजपासून तुला हलक्या सहज वाटतील. जसे नदीचे पाणी वाहत जाते. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचण ही एक संधी आहे, ज्यामुळे तू शिकतोस, तू समजतोस, तू वाढतोस. आजपासून तुझ्या मनात अशी ऊर्जा येईल की तू आधी जे काही नाही करू शकलास ते आता सहज करशील. स्वामी म्हणतात, जी गोष्टी तुझ्या आयुष्यात अडकलेली वाटत होती ती हळूहळू तुझ्या पाठीशी येईल आणि जेव्हा ती येईल तुला जाणवेल, अरे इतकं सोपं होतं, मला फक्त थोडा वेळ द्यायचा होता. तुझ्या दैनंदिन जीवनात एक नवीन रंग भरलेला दिसेल. जे क्षण आधी काळे वाटत होते ते आता चमत्कार आणि गोड वाटतील. स्वामी म्हणतात, ज्याला तू आधी घाबरत होता ते आता तुझ्या बरोबर खेळायला येतील आणि तुला कळेल जी गोष्ट आधी अवघड वाटत होती ती खरंच सहज आहे. आजपासून तू स्वतःशी अधिक प्रामाणिक राहशील. स्वामी म्हणतात, जे काही तू मनाने दडपलेला ठेवता ते व्यक्त करणे आता सोपे होईल. तुझ्या मनातील विचार, भावना, इच्छा हे सर्व तुझ्या आयुष्यात बदल घडवतील. जे काही जुने दुःख तुला सतावत होते ते आता मागे सरकले आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह सुरू होईल. तू पाहशील, ज्या गोष्टीने तुला आधी दुखावलं होतं त्यामुळे आता तुला बळ मिळेल. तुझ्या घरात, तुझ्या नात्यात, तुझ्या कामात सर्व काही सुरळीत होईल. स्वामी सांगतात, जे काही अडथळे वाटत होते ते आता शिकवून बनतील. तू शिकशील, तू समजशील, तू मजबूत होशील. आजपासून तुझ्या मनात अशी शांती येईल की तू जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकशील. स्वामी म्हणतात, जे काही तू खूप काळ चिंताग्रस्त होतास ती आता मागे पडली आहे आणि तू नवीन ऊर्जा, नवीन विश्वास, नवीन उमेद घेऊन पुढे चालशील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवेल. तुझ्या मनातील भीती, शंका, चिंता ही सर्व गोष्टी आता तुला शिकवतील. तुझ्या आयुष्यात कसा योग्य मार्ग निवडायचा आहे. आजपासून तुझ्या घरात, नात्यात, मनात अशी हलकी हवा वाहेल
ज्याच्या स्पर्शाने तू आधी विचार केला नाही ते सहज करता येईल. जे काही तू आधी कठीण समजत होता ते आता तुला सोपे वाटेल. आज तू पाशील तुझ्या मनातील गडबड, भीती, निराशा ही सर्व हलके झाली आहे. स्वामी सांगतात, ज्या क्षणाला तू घाबरत होतास तो क्षण आता तुझ्यासाठी सुवर्ण बनला आहे. तुझ्या आयुष्यातली ही नवी सुरुवात फक्त काही दिवसांची नाही, ही तुझ्यासोबत कायम राहील. तुझ्या मनातील प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक कृती ही नवीन सुरुवात तुझ्यासाठी एक नवीन मार्ग बनवेल. आजपासून तुझ्या आयुष्यात आनंद, शांती, समाधान सर्व गोष्टी एकत्र येतील. तू आधी जे काही गमावलं आहे ते आता तुला नव्या उमेदीने परत मिळेल आणि तू पाहशील सर्व काही योग्य वेळ घडत आहे तुझ्यासाठी, तुझ्या फायद्यासाठी, तुझ्या आनंदासाठी. स्वामी समर्थ तुला सांगतात की आयुष्यातले सर्व दुःख, चिंता आणि अडचणी ही फक्त एका वेळी येणारी परीक्षा आहेत. जसं एक शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेतो तसं तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक दैवी कारण आहे. कधी कधी आपल्याला ते समजत नाही, पण नंतर जेव्हा वेळ येतो तेव्हा आपल्याला त्या अडचणीचा अर्थ कळतो. आजपासून तू ज्या गोष्टींचा स्वीकार करतोय त्या तुला आनंद, समाधान आणि यश देणार आहे. सर्वप्रथम स्वामी तुला सांगतात की आजपासून तू स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा. बाळा, अनेक वेळा आपण बाहेरच्या जगाकडे इतका लक्ष देतो की आपला अंतरंग विसरून जातो. स्वामी म्हणतात, तुझ्या हृदयात जे आहे तेच तुझ्या आयुष्यात येईल. जर तुझ्या मनात प्रेम, आनंद आणि सकारात्मक विचार आहे तर तुझ्या आयुष्यातले छोटे छोटे अडथळेही तुझ्यासाठी फळ देणारे ठरतात. आजपासून तू स्वतःच्या मनाला सकारात्मक विचारांनी भर, त्याला प्रेमाने समृद्ध कर. प्रत्येक दिवशी तू जे काही करतोय त्यात तुझ्या मनाची ऊर्जा महत्त्वाची. जर तू काम करत असताना मनात घाणेरडे विचार, चिंता किंवा नाराजी ठेवतो तर तुझ्या मेहनतीला फळ मिळत नाही. पण जर तुझ्या मनात विश्वास, प्रेम आणि उत्साह असेल तर छोटी मेहनतही मोठे परिणाम देते. आजपासून प्रत्येक काम करताना तुझ्या मनात शांत, आनंदी आणि सकारात्मक ठेव. स्वामी समर्थ तुला सांगतात की आयुष्यातील खरा बदल बाहेरून सुरू होत नाही, तो मनापासून सुरू होतो. आजपासून तू स्वतःला समजून घे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव. अनेक वेळा आपण स्वतःच्या कमीपणावर लक्ष ठेवतो आणि म्हणून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत नाही. पण स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात तुझ्या मनात विश्वास तुला आकाशापर्यंत नेऊ शकतो. आजपासून स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वासाने प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. आजपासून तुझ्या आयुष्यात नवा दिवस सुरू होत आहे. ज्या दिवसांनी तुला दुःख दिले, त्रास दिला, त्या दिवसांचा विचार आता मागे टाक. आजपासून तू नव्या आशा, नव्या शक्यता आणि नव्या संधीसाठी मन तयार कर. जसं गवताचं बियाणं जमिनीत पडल्यावर हळू मूळ धरतं, तसं तुझ्या आयुष्यात हळू समृद्ध आणि आनंदी होत आहे. स्वामी समर्थ सांगतात की तू जर मनाला शांत ठेवतोस तर संकट हे तुझ्या आयुष्यात फळ देतात. अनेक वेळा आपण अडचणींना भीतीने सामोरे जातो, म्हणून त्या अडचणी मोठ्या वाटतात. पण स्वामी सांगतात, भीती सोड, विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचण तुझ्या यशाची शिडी बनते. आजपासून तू भीतीला मागे टाक आणि विश्वासाने पुढे चाल. आयुष्यातील खरा आनंद माणसाच्या देहात नाही, तो मनात आहे. खूप पैसा, मोठं घर किंवा इतर लोकांचा आदर हे सर्व बाह्य गोष्टी आहे. पण मन शांत, प्रेमाने भरलेलं आणि समाधान असलेलं असेल तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या मनाच्या शांततेसाठी आणि आनंदासाठी काम कर. आपल्याला जे हवे ते नेहमी मिळत नाही, कारण आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करतो. पण आजपासून तू योग्य मार्गावर चालल्यास तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. स्वामी सांगतात, योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य विचार यांचा संगम तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतो. आजपासून तू विचारपूर्वक, संयमाने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घे. पण स्वामी समर्थ तुला सांगतात की तुझ्या आयुष्यातील जुनी वाईट सवय, नकारात्मक विचार आणि स्वतःच्या क्षमतावरील शंका हे सर्व मागे टाक. आजपासून नवीन सुरुवात कर. नवीन सुरुवात म्हणजे नवीन आशा, नवी उमेद आणि नवीन ऊर्जा. तू जसं जुन्या पानांना झाडावरून सोडतोस तसंच जुन्या नकारात्मकतेला सोड आणि नवीन सकारात्मक विचारांना आपल्या मनात रुजव. प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं. तू जर हे पाहण्यास तयार असशील तर तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू होतात. आपण फार वेळा लहान गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण त्या लहान गोष्टींचा संगम
आपल्यासाठी मोठा आनंद घेऊन येतो. आजपासून तू प्रत्येक क्षणाला, प्रत्येक आनंदाला आणि प्रत्येक संधीला महत्त्व दे. आयुष्यातील खरे यश हे मनापासून येतं. पैसा, प्रसिद्धी किंवा इतर माणसाचा आदर हे यश नाही. खरे यश म्हणजे तू संतुष्ट आहेस, तू प्रेम करतो, तू आनंदी आहे. आजपासून तू आपल्या मनात खरा आनंद आणि प्रेम वाढव. आयुष्यातील प्रत्येक अडचण तुझ्यासाठी एक शिकवण आहे. आजपासून तू प्रत्येक अडचणीला संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पहा. जसं अंधारानंतर सूर्य उगवतो तसंच प्रत्येक अडचणीनंतर तुझ्यासाठी नवीन आनंद घेऊन येते. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रेम आणि दया वाढव. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या प्रती संयम ठेवा. जे लोक तुझ्या मदतीसाठी असतात त्यांचा आदर करा. प्रेम आणि दया हीच मनाला शांत ठेवते आणि आयुष्याला सुगंधित बनवते. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यातील खरा बदल हा आतल्या आत्म्यातून सुरू होतो. तू जर स्वतःला समजून घेतलं, स्वतःवर विश्वास ठेवला आणि सकारात्मक विचार धरले तर आयुष्य आपोआप बदलते. आजपासून तू स्वतःच्या मनाला एक सुंदर, शांत आणि आनंदी स्थळ दे. आजपासून तू प्रत्येक क्षणाची कदर कर. भूतकाळाचे दुःख, वाईट अनुभव आणि चिंता मागे टाक. भविष्याची भीती सोड. फक्त वर्तमानात राहा. वर्तमानात जी शक्ती आहे ती तुझ्या आयुष्यात बदल घडवते. आजपासून तू प्रत्येक दिवशी स्वतःला आठव, स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव. तुझ्या आत्मविश्वासामुळे तुझ्या आयुष्यात चांगली सुरुवात होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रहर सुरू होत आहे. जुन्या दुःखांची छाया कमी होत आहे. नवीन आनंदाची किरण उगवू लागली आहे. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मार्गावर चालत आहे तो मार्ग तुला यश, समाधान आणि शांतीकडे घेऊन जाईल. आजपासून तुझ्या मनात अशी ताकद मिळेल की तू स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकेल. स्वामी सांगतात आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपण आधी स्वतःच्या मनाला शांती देणं आवश्यक आहे. मन शांत असेल तर मार्ग स्पष्ट दिसतो. मनातले भीती, चिंता आणि काळजी दूर होतील आणि तुझ्या जीवनात प्रकाश येईल. तुझ्या आजच्या दिवसाची सुरुवात एका हसतमुख व्यक्तीप्रमाणे कर. जरा स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांगा, आज माझ्यासाठी चांगला दिवस आहे. आज माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी चमत्कार घडते. हे केवळ शब्द नाहीत, हे तुझ्या मनातील ऊर्जा बदलतील. ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवतो त्या क्षणी आयुष्यात बदल घडायला लागतो. आजपासून तुझ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. स्वामी सांगतात की घरात हसणारे चेहरे, प्रेमळ संवाद आणि एकमेकांची काळजी हेच खरे धन आहे. कधी कधी आपण पैशावर, पदरावर आणि इतर गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतो, पण खरी संपत्ती ही आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या हसण्यात आहे. म्हणून आजपासून तुझ्या घरात प्रेम आणि हसणे वाढवण्याचा प्रयत्न कर. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन संधी येणार आहे. कदाचित आज किंवा उद्या तुला एखादी अशी संधी मिळेल जी तुला पुढे नेईल, पण त्यासाठी तयारीची गरज आहे. तयारी म्हणजे फक्त ज्ञान नाही, तयारी म्हणजे मनाची जागरूकता, आत्मविश्वास आणि स्थैर्य. जर तू तयारी असशील तर संधी तुला स्वतः शोधून येतील. आजपासून तू स्वतःच्या विचारांवर लक्ष दे. जे जर विचार मनात येतात त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार तुझ्या आयुष्यात अडथळे आणतात. स्वामी समर्थ म्हणतात मन सकारात्मक ठेवा. मनात प्रेम, समाधान आणि आभार यांचा विचार ठेवा. जेव्हा तू हे करशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील अडचणी स्वतःच दूर होऊ लागतील. आजपासून तुझ्या कामात सातत्य आण. जरी थोडा प्रगती झाली तरी तू त्या प्रगतीचा आनंद घे. स्वामी सांगतात की छोटे छोटे यश हे मोठ्या यशाचे बीज असतात. प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत्येक छोटा बदल तुझ्या आयुष्यात मोठा फरक घडवून आणतो. आजपासून तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे. स्वामी म्हणतात शरीर आणि मन यांचं संतुलन राखणे हे फारच आवश्यक आहे. तुझे शरीर तुझ्या मनाला साथ देत असेल तर तू प्रत्येक आव्हान सहज पार करू शकशील. साधे व्यायाम, चालणे, चांगलं आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे हे तुझ्या जीवनातील खूप महत्त्वाचे. आजपासून तुझ्या संबंधामध्ये सुधारणा होईल. आपण जे प्रेम देतो ते परत आपल्याला मिळतं. कुटुंबीय प्रेम, मित्र, सहकारी प्रत्येकात तुझ्या प्रेमाने स्पर्श करायला लागेल. ज्या नात्यांमध्ये भांडणं किंवा गैरसमज आहेत त्यातून आता तुला त्यांना दूर जाण्याचा प्रयत्न कर. तुझ्या प्रेमाळे एक शब्दांनी आणि कृतीने वातावरण बदलू शकते. आजपासून तुझ्या मनात कृतज्ञता असावी. जे काही तुला मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद सांग. कृतज्ञ मनाने जग पाहिलं की प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. तुला वाटेल की काही मिळत नाहीये, पण जे आहे त्याचं सुख शोधायला शिक.
आजपासून हे सराव कर आणि बघ किती चमत्कार तुझ्या आयुष्यात घडतात. आजपासून तू नकारात्मक परिस्थितीवर लक्ष देऊ नकोस. स्वामी सांगतात, अडचण येणे नैसर्गिक आहे, पण त्यात टिकून राहणं नैसर्गिक नाही. अडचणींचा सामना धैर्याने कर आणि प्रत्येक समस्येतून शिकण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक अडचण ही तुझ्या शक्तीची कसोटी आहे आणि तू ती उत्तम प्रकारे पार करू शकतो. आजपासून तुझ्या आयुष्यात आनंदाचे छोटे छोटे क्षण शोध. स्वामी सांगतात, जेव्हा आपण छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो तेव्हा मोठ्या गोष्टींमध्ये आनंद सहज येतो. सकाळ, सूर्य, ओवळ पान, प्रिय व्यक्तीची हसरी नजर हे सर्व तुझ्या आयुष्याचा आनंद आणतात. आजपासून तुझ्या मनात आशा ठेव. अशी एक आशा जी शक्ती आहे. ज्या व्यक्तीच्या मनात आशा आहे ती व्यक्ती कोणतीही अडचण पार करू शकते. आशा तुझ्या जीवनात नवीन मार्ग उघडते, नवीन संधी देते आणि तुला आनंदाची अनुभूती देते. आजपासून तू तुझ्या निर्णयामध्ये आत्मविश्वास आण. स्वामी सांगतात, जेव्हा आपण निर्णय घेण्यास घाबरतो तेव्हा आयुष्यात अडथळे वाढतात. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुझ्या जीवनात स्थिरता आणतात आणि तुला पुढे नेतात. आजपासून तुझ्या आयुष्यातील अतिरिक्त चिंता सोड. चिंता आणि भीती हे माणसाचं जखम करतात. जेव्हा तू चिंता सोडतो तेव्हा मनाला हलकं वाटतं आणि जीवन सुंदर दिसतं. जीवनात जे काही येईल ते तुझ्या चांगल्या प्रयत्नानुसार घडेल. आजपासून तुझ्या मनात सकारात्मक ऊर्जा वाढव. सकारात्मक विचार तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतात. सकाळी उठल्यावर स्वतःला हसत म्हण, आजच माझ्यासाठी नवीन विचार चमत्कार घडणारे आहे. हसत हसत दिवस सुरू करणे तुझ्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवू शकते. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन उद्दिष्ट ठेवा. स्वामी सांगतात, जेव्हा आपल्याला ध्येय माहीत असते तेव्हा जीवनाचा प्रत्येक दिवस अर्थपूर्ण बनतो. छोटे छोटे उद्दिष्ट ठेवा आणि त्यांना साध्य करण्याची प्रत्येक प्रयत्न क्षण करा. आजपासून तू स्वतःला माफ करण्याचा प्रयत्न कर. जेव्हा आपण स्वतःला माफ करतो तेव्हा मन हलके होते आणि जीवनात नवीन मार्ग उघडतात. चुका होणे नैसर्गिक आहे, पण त्या चुका आपल्याला शिकवतात. शिकून पुढे जाण्याची तयारी कर. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे संबंध निर्माण होतील. जेव्हा आपण प्रेम आणि आदराने जगाशी वागत असतो तेव्हा नवे मित्र, मार्गदर्शक आणि सहाय्य आपोआप येतं. आजपासून ओपन माइंड ठेवा आणि लोकांशी प्रेमळ राहा. आजपासून तुझ्या आयुष्यात समाधानी अनुभूती वाढेल. स्वामी सांगतात, जेव्हा मन शांत आणि समाधान असतं तेव्हा जीवन सुंदर आणि आनंदी बनतं. तुला पाहिजे ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येईल. त्यासाठी तुझ्या मनात समाधान ठेवा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला अधिक जाणवेल. ते आता म्हणतात, जेव्हा आपण त्यांच्याकडे मन उघडतो तेव्हा त्यांच्या शक्तीने प्रत्येक गोष्ट सोपी होऊ लागते. प्रत्येक अडचण सोडवायला मदत मिळते आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वाढते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन आनंद घेऊन येईल. स्वामी सांगतात, तू फक्त मन लावून चालत राहा. प्रत्येक चांगली गोष्ट तुझ्या आयुष्यात येईल. तुझ्या हसण्याने, तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या कृतज्ञतेने जीवनात चमत्कार घडतील. आजपासून तुला कळेल की जगभरातील नकारात्मकता आणि काळजी फक्त तुझ्या मनात होती आणि ज्या क्षणी तू मन शांत करशील त्या क्षणी तुझ्या आयुष्यात प्रकाश येईल. तुला वाटेल की ही परिस्थिती बदलू शकत नाही. हो, आधी तुला असं वाटायचं, पण आजपासून तुला अनुभव येईल की प्रत्येक अडचण म्हणजे नवीन संधी आहे. प्रत्येक संधी म्हणजे तुझ्या जीवनात नवीन सुरुवात. सकाळी उठताना फक्त एकदा मनात स्वामी समर्थांचं नाव घे. फक्त एकदा हृदयाने त्यांना स्मरण कर आणि पाशील आयुष्यात प्रत्येक लहान गोष्टीत बदल येईल. तू कधीही एवढा आनंद अनुभवला नसशील जसा आजपासून अनुभवणार आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींना नवीन रंग मिळतील. जसं सूर्य पहाटे उगवतो तसा तुझ्या मनात आणि जीवनात नवीन ऊर्जा उगवेल. तू जे काही विचार करशील आजपासून त्या विचारांना सकारात्मक दिशेने वळव. कारण स्वामी सांगतात की मनाच्या विचारांमध्ये शक्ती आहे. जर तुझं मन शांत असेल तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय योग्य ठरेल. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रसंगाला तू हसतमुखाने तोंड देऊ शकेल. आजपासून तुला हे जाणवेल की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे. काही गोष्टी तुझ्या समतोल पातळीकडे असते, पण स्वामी समर्थ तुला सांगतात की प्रत्येक कारण तुला एका नवीन शिकवणीकडे घेऊन जाते. तुला वाटत असेल की मी एवढा मेहनत करतो पण काही मिळत नाही, पण बाळ, आजपासून तू अनुभवशील की मेहनत आणि आशीर्वाद यांचा संगम कधीही निरर्थक नाही. स्वामी सांगतात की मेहनत ही बीज आहे आणि आशीर्वाद ही ती जमीन आहे
जिथे ही बेज उगवते. जर तू फक्त धैर्याने उभा राहशील, काळजी न करता, तुझ्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जिथे तुला आनंद आणि समाधान मिळेल. आजपासून तुझ्या जीवनात छोटी छोटी गोष्टीचाही महत्त्व वाढेल. तुला जाणवेल की फुलांचा सुवास, घरातील आनंद, मित्रांची एक छोटीशी हसरी नजर, हे सगळे तुझ्या जीवनाचा भाग आहे. आधी तुला हे महत्त्व जर दिलं असेल तर आता तू अनुभवशील की या छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम असतो. आणि स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधशील, त्या क्षणी तुझ्या मनाला खरी शांती मिळेल. तुझ्या घरातील वातावरण देखील बदलणार आहे. आधी जिथे तणाव आणि चिंता असायच्या, आजपासून तिथे हसू आणि समाधान भरून येईल. स्वामी म्हणतात की घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाची शांती तुझ्या हसण्यावर अवलंबून आहे. जेव्हा तू आनंदी राहशील, तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती देखील आनंदी राहील. तुझ्या हसण्यामुळे, तुझ्या सकारात्मक ऊर्जेमुळे घरातले वातावरण बदलेल. आता तू बोलू आपल्या आयुष्यातील अडचणीबद्दल. हो, अडचणी येतात, येणारच आहे आणि येत राहतील. पण स्वामी म्हणतात की अडचण ही फक्त तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. प्रत्येक अडचण तुला नवीन शिकवण देईल. काही वेळा तू हार मानायला तयार असशील, पण लक्षात ठेव, हार मानणं म्हणजे फक्त स्वतःला संधीपासून दूर करणे. आजपासून तुझ्या मनात हा विश्वास असायला हवा की प्रत्येक अडचण पार होऊ शकते. तुला फक्त थोडा धैर्य, थोडा संयम, थोडा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक दिवशी फक्त 5 मिनिटं त्यांच्याकडे मन लावून पहा. तुला वाटेल की काही बदल होत नाही, पण धीर धर. हळूहळू तुला दिसेल की आयुष्यातील मार्ग स्पष्ट होऊ लागलाय. तुझ्या मनातील दुसरता, काळजी, भीती सगळी दूर होत चालली आहे आणि त्या जागी एक नवीन विश्वास उगवतोय. मी सक्षम आहे, मी सक्षम आहे आणि मी सक्षमच आहे. आजपासून तुझ्या नात्यांमध्ये सुधारणाही होईल. जे नाते थोडे ताणवलेले किंवा तुटलेले आहे, त्यात सौहार्द निर्माण होईल. स्वामी सांगतात की ज्या मनाला प्रेमाने उभारलं जातं, त्यात कोणतेही वादविवाद टिकत नाही. जेव्हा तू प्रेम आणि क्षमाशीलतेने वागशील, तेव्हा आयुष्यातील संबंध सुरेख होतात. मित्र, कुटुंबीय, सहकारी प्रत्येक तुझ्या सकारात्मक ऊर्जेने प्रभावित होईल. तुझ्या कामात नवे संधी येतील. जे काम आधी अडचणी वाटत होते, आता ते सुलभ दिसतील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझं मन शांत आणि स्थिर होईल, तेव्हा कार्यक्षमतेत वाढ होते. प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक कल्पना यशस्वी होऊ लागते. आजपासून तुझ्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जिथे मेहनत, निष्ठा आणि आशीर्वाद यांचा संगम तुझ्या यशाचा मार्ग मोकळा करेल. पैशाचं, संपत्तीचं मोह नको करू, कारण खरा संपत्ती म्हणजे तुझ्या मनाची शांती, तुझा आनंद आणि तुझ्या कुटुंबाचं समाधान. आजपासून तुला लक्षात येईल की जेव्हा तुझ्या मनात संपत्तीची भावना शुद्ध असते, तेव्हा पैशाचा प्रवाह आपोआप येतो. अडचणी येतील आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तू प्रत्येक अडचण पार करू शकशील. आजपासून तुझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत तुझा सहभाग प्रक्रिया आणि सक्रिय असेल. आधी तू फक्त परिस्थितीचा भाग बनून राहायचा, पण आता स्वामी समर्थ सांगतात की तू परिस्थिती बदलणारा बनशील. जसं सूर्य दिवसातून आपला प्रकाश पसरवतो, तसा तुझा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जाही आयुष्यभर पसरेल. तुला माहीत आहे का बाळा, की स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही घडते ते नेहमीच योग्य वेळेत घडते. काही गोष्टी तुला हवे तसे तात्काळ मिळत नाही, पण ज्या क्षणी त्या घडतात, त्या क्षणी तुझ्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल होतो. आजपासून तुला प्रत्येक घडामोडीवर श्रद्धा ठेवावी लागते. प्रत्येक प्रसंगात धैर्य ठेवावे लागतो. बरं, आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस म्हणजे नवीन सुरुवात आहे. प्रत्येक दिवस तुला नवीन संधी देतो, नवीन अनुभव देतो, नवीन आनंद देतो. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात बदल फक्त मोठ्या गोष्टींमध्ये दिसत नाही, ते दिवसात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. एखादी हसरी नजर, एखादा प्रेमळ बदल, एखादा मदतीचा हात, या गोष्टी तुला मनाला इतका आनंद देतात की तुला वाटत नाही की काही अडचणी होतात. स्वामी समर्थ म्हणतात की आजपासून तुझा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तुझ्या हृदयाला शांती मिळेल. तू आधी ज्या गोष्टींमध्ये अपयश अनुभवले होतास, त्या आता यशस्वी होतात. तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी योग्य दिशेने चालली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून मनात एक गोष्ट ठरव की तू प्रत्येक दिवशी हसशील, प्रेम पसरवशील आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य दाखवशील. ही सवय जशी वाढेल तशी तुझ्या जीवनात चमत्कार घडतील.
तुझ्या मनाची ऊर्जा इतकी सकारात्मक होईल की इतर लोक देखील तुझ्या उपस्थितीत आनंद अनुभवतील. हे लक्षात ठेव बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते फक्त सुरुवात आहे. मोठा बदल, मोठा यश, मोठा आनंद हे सर्व तुझ्या समोर येत आहे. तुला फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायचा, धैर्याने उभं राहायचं आणि प्रत्येक क्षणात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवायचा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात हसू, प्रेम, शांती आणि यश यांचा वर्षाव सुरू होणार आहे. स्वामी सांगतात की जेव्हा तुझ्या मनात हे सर्व येईल तेव्हा तुला कळेल की खरी समृद्धी ही फक्त बाह्य गोष्टीत नाही तर आतल्या शांतीत आहे आणि या शांतीतून तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उजाळा होईल. आजपासून तुझ्या मनातील काळजीची सावली कमी होईल. तू जे काही विचार करतोय, जे काही कल्पना मनात येत आहे त्या तुला आधी गोंधळात टाकत होत्या, पण आता त्या विचारांना योग्य दिशा मिळेल. स्वामी म्हणतात तुझ्या मनाची साफसफाई होईल, ज्यामुळे तुझ्या जीवनात निर्णय घेणे सोपे होईल. तुझ्या घरातील वातावरण बदलत आहे, ज्याची तू आधी विचार करत होता तो हलक्या मनाने स्वीकारत येईल. स्वामी म्हणतात तुझ्या नात्यातील तणाव आता कमी होईल, ज्यामुळे प्रेम, विश्वास आणि सामंजस्य वाढेल. आजपासून तुझ्या मनातील भीती, संशय, शंका हे सर्व गोष्टी मागे सरकतील. तू स्वतःला बघशील, अरे हे सगळे इतकं हलकं होऊ शकतं. मला फक्त स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाची गरज होती. तुझ्या आयुष्यातील नवे क्षितिज खुला उघडा होणार आहे. स्वामी म्हणतात जे काही तू आधी अवघड समजत होता ते आता सोपे आणि सामंजस्य सुलभ होईल. तू आज आधी ज्या गोष्टींवर जास्त ताण घेत होता ते आता आनंदाने हाताळत येतील. तुझ्या जीवनात अशी हलकी ऊर्जा येईल जिचा स्पर्श तुझ्या प्रत्येक क्षणात दिसेल. स्वामी सांगतात आजपासून तू स्वतःच्या आतल्या सामर्थ्याला जाणशील. ज्या क्षणी तुला वाटेल की मी काही करू शकत नाही त्या क्षणी तुला लक्षात येईल हो मी सक्षम आहे. तुझ्या दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टी महत्त्वाच्या वाटतील. जे छोटे क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही असे वाटत होते ते आता तुझ्या आनंदाचे आणि समाधानाचे स्रोत बनतील. तू पाहशील प्रत्येक छोटी गोष्ट जीवनात अर्थ निर्माण करते. आजपासून तुझ्या मनात सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होईल. आम्ही म्हणतात जे विचार तुला आधी चिंतेत टाकत होते ते आता मार्गदर्शक बनतील. तुला योग्य निर्णय घेण्यासाठी बळ देतील. तुझ्या मनातल्या खोल जागेत ताजगी येईल. तुझ्या आत्म्यात शांती मिळेल. तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता मिळेल. स्वामी म्हणतात जी गोष्ट तुला आधी गोंधळात टाकत होती ती आता तुझ्यासाठी मार्गदर्शक करत आहे. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा अनुभव नवीन राहील. तू आधी ज्या क्षणांना महत्त्व देत होता ते आता तुला आनंद आणि समाधान देणार आहे. तुझ्या जीवनातील अशी हलकी हवा वाहेल तिचा स्पर्श तुझ्या मनाला शांतता आणि उत्साह देईल. तुझ्या नात्यातील आणि संबंधातील अडचणी हलक्या होतील. स्वामी समर्थ सांगतात जे लोक तुला आधी त्रास देत होते ते आता तुला शिकवून देतील आणि तुला आपले मन मोठे करायला शिकवतील. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट तुला बळ देईल. जे काही तू आधी असमर्थ समजत होता ते आता तुला सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास देतील. तुझ्या मनातील प्रत्येक शंका निघून जाईल. दर हृदयात विश्वास आणि आनंद भरून येईल. स्वामी म्हणतात आजपासून तू स्वतःला एक जास्त प्रेम करशील आणि इतरांशी प्रेमाने वागशील. तुझ्या आयुष्यातील ही नवीन सुरुवात फक्त काही दिवसांची नाही, ही कायमची, शास्त्रीय आणि काही गाढ आनंदाची सुरुवात आहे. तुझ्या मनात, तुझ्या हृदयात, तुझ्या घरात, तुझ्या नात्यात सर्व काही उजळून येईल आणि तू स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी बनशील. आयुष्यात खरा आनंद हे बाहेरच्या वस्तूंपासून नाही तर आपल्या मनातून येतो. तू जर मनात प्रेम, समाधान आणि सकारात्मक ठेवलीस तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हळूहळू निघून जाईल. आजपासून तू मनातील शांती आणि विश्वास वाढव. आता स्वामी सांगतात की एक बाळा, अनेक वेळा आपण स्वतःला आणि आपल्या क्षमतांना कमी समजतो, पण आजपासून तू स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या प्रयत्नांमध्ये विश्वास असेल. जरी तो आता मार्ग कठीण वाटत असला तरी तू ते सहज पार करशील. स्वामी समर्थ तुला सांगतात तुझ्या मनातील विश्वास तुला आकाशापर्यंत नेऊ शकतो. आजपासून तू आपल्या आयुष्यातील जुन्या त्रास, निराशा आणि वाईट आठवणींना मागे सोड. प्रत्येक नवीन दिवस तुला नवीन संधी देतो. जसं नवीन सूर्याची किरणं अंधार दूर करतात तसं आजपासून तुझ्या आयुष्यात आनंदाची, समाधानाची आणि प्रेमाची किरणं प्रवेश करणार आहे. प्रत्येक अडचण ही फक्त तुझ्यासाठी काही शिकवण नाही. तू जर त्यातून शिकशील आणि स्वतःला सुधारशील तर आयुष्यातील प्रत्येक अडचण तुझ्यासाठी यशाचे पाऊल ठरेल. भीती आणि नकारात्मकता दूर कर आणि विश्वासाने प्रत्येक दिवसाची सुरुवात कर.
पण आजपासून तू मनाशी प्रामाणिक राहा. जे तुझ्या हृदयात आहे त्याचा स्वीकार कर, स्वतःला ओळख, स्वतःची ताकद जाणून घे. स्वामी सांगतात की जेव्हा तू स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहतो तेव्हा बाहेरच्या जगाला नियंत्रित करण्याची ताकदही मिळते. प्रेम, दया आणि सहानुभूतीची हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आजपासून तू फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देखील सकारात्मक विचार ठेव. जेव्हा तू इतरांसाठी चांगले करतोस तेव्हा जीवनातल्या अदृश्य शक्ती तुझ्याला सहकार्य करतात. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतोय. जुन्या दुःखाचे, ताणाचे आणि निराशेचे पान बंद होत आहे. नवीन आनंद, नवीन उमेद आणि नवीन सुख तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. स्वामी सांगतात तू जे काही विचारशील ते तुझ्या जीवनात प्रकट होईल. आजपासून तू प्रत्येक क्षणाला महत्त्व दे. लहान गोष्टीचाही आदर कर, कारण त्या लहान गोष्टीचे एकत्रित झाल्यावर तुझ्या आयुष्याचा मोठा बदल घडवतात. तुझ्या मनातील शांतता, तुझ्या हसऱ्या चेहऱ्याचा प्रकाश, तुझ्या प्रेमळ विचारांचा प्रभाव हेच खरेच चमत्कार आहे. स्वामी समर्थ तुला सांगतात की आजपासून तू प्रत्येक संकटाला संधी म्हणून पहा. प्रत्येक अडचण तुझ्यासाठी शिकवण आहे. तू जर धीर धरशील, संयम ठेवशील आणि मन शांत ठेवशील तर प्रत्येक अडचण तुला नवीन दिशा, नवीन मार्ग दाखवेल. आजपासून तुझ्या जीवनात प्रेम आणि आनंद वाढव. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्याशी संयम ठेवा. जे लोक तुझ्यासाठी मदत करतात त्यांचा आदर करा. स्वामी समर्थ सांगतात की प्रेम आणि दया हीच मनातील शांती देतात आणि आयुष्याला सुगंधित करतात. आजपासून तू स्वतः प्रेम कर, स्वतःला समजून घे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव आणि स्वतःच्या प्रयत्नांना पूर्ण ताकद दे. स्वामी सांगतात की आत्मविश्वास हे तुझ्या जीवनात चांगली सुरुवात घडवणारे सर्वात मोठे साधन आहे. आजपासून तुझ्या मनाला शांतीची अनुभूती होईल. स्वामी सांगतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो. चिंता, भीती आणि ताण यामुळे मन गोंधळलेलं असतं. पण आजपासून तुला मनाला विश्रांती मिळेल. श्वास घेताना प्रत्येक श्वासात प्रेम आणि समाधान अनुभव. स्वामी सांगतात आजपासून तुझ्या आयुष्यातील अडथळे कमी होतील. ज्या अडचणी तुला त्रास झोप देत नव्हत्या त्या हळूहळू दूर होतील. तू फक्त मनातील तयारी ठेव. प्रत्येक गोष्ट वेळेवर होईल. आयुष्यातील प्रत्येक संकट ही फक्त तुला मजबूत करण्यासाठी येतात आणि तू त्या संकटातून अधिक शौर्याने बाहेर पडशील. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रेम आणि आनंद वाढेल. घरातील छोटी छोटी गोष्टी जसे की तुझ्या कुटुंबियास हसू, मित्रांचे प्रेमळ शब्द आणि किंवा एखाद्या परदेशातील प्रिय व्यक्तीचा संदेश, ही सर्व गोष्टी तुझ्या मनात आनंद निर्माण करतील. आम्ही म्हणतात जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतो तेव्हा मोठ्या गोष्टींचा आनंद आपोआप येतो. आजपासून तू स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव. प्रत्येक व्यक्तीमध्ये अद्भुत क्षमता दडलेली असते. कधी कधी आपण ती क्षमताच ओळखत नाही. पण आजपासून तू स्वतःच्या मनाशी बोल, मी हे करू शकतो, मी सक्षम आहे, मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतो. हीच प्रत्येक सुरुवात एक ऊर्जा अशी प्रत्येक कृतीत दिसेल. आजपासून तुझ्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर होतील. कुठल्याही अडचणीवर लक्ष केंद्रित न करता यातील शिक्षणाचा दृष्टिकोन स्वीकार. प्रत्येक अडचण ही तुला नवीन शिकवण देते आणि तू ती शिकवण आत्मसात करून पुढे जातो. आजपासून तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. जे काही तुला मिळालं त्यासाठी धन्यवाद म्हण. स्वामी सांगतात कृतज्ञ मन असलेली व्यक्ती आयुष्यात कोणत्याही संकटातही आनंद शोधू शकते. तुझ्या मनातील कृतज्ञता तुला नवीन ऊर्जा देईल आणि तुझ्या आयुष्यातला चांगले बदल घडवून आणेल. आजपासून तुझ्या शरीराची काळजी घे. शरीर हे तुझ्या मनाचं आधारस्तंभ आहे. जेव्हा शरीर तंदुरुस्त असतं तेव्हा मन स्पष्ट आणि शक्तिशाली राहते. छोट्या व्यायामाचा समावेश, हलकं चांगला आहार आणि पुरेशी झोप हे तुझ्या आयुष्यातील सकारात्मक बदलण्यासाठी आवश्यक आहे. आजपासून तुझ्या नात्यांमध्ये सुधारणा येईल. जेव्हा आपण प्रेम आणि आदराने लोकांशी वागत असतो तेव्हा नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाटतोय. कुटुंबीय, मित्र किंवा सहकारी प्रत्येक प्रेमळ शब्द आणि कृतीने ते स्पर्श कर. हे छोटे छोटे गोष्टी तुझ्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करतील. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाची किंमत ओळख. स्वामी सांगतात जीवन जी वेळ येते ते पुन्हा परत येत नाही. आजचा दिवस तुझ्यासाठी अनमोल आहे आणि प्रत्येक क्षण आनंदाने, प्रेमाने आणि सत्कारमतेने जगा. आजपासून तू स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेव. नकारात्मक विचार तुला जीवनात अडथळे आणतात. सकारात्मक विचार तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतात. प्रत्येक दिवस हा विचार तुझ्या मनात ठेव. आजचे हे मी आनंदाचं राहीन,
आज मी प्रेम देईन, आज मी माझ्या स्वप्नांना साध्य करेन. आजपासून तुझ्या आयुष्यातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. स्वामी सांगतात, जेव्हा आपण छोट्या गोष्टीतून आनंद शोधतो तेव्हा मोठ्या गोष्टी आपोआप सुंदर होतात. एखाद्या फुलाचे रंग, गोड आवाज, मित्राचा हसरा चेहरा की सर्व छोट्या गोष्टीचा मनात आनंद निर्माण करतील. आजपासून तुझ्या मनात धैर्य निर्माण होईल. धैर्य आणि संयम हे जीवनातील अडथळे पार करण्याचे मुख्य शस्त्र आहे. जेव्हा तू धैर्याने प्रेम परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा जीवन सुंदर आणि सुखकारक बनते. त्यामुळे स्वामी सांगतात, नवे अनुभव जीवनातील अर्थ येतात, नवीन शिकवण देतात आणि तुला अधिक समृद्ध बनवतात. प्रत्येक नवीन अनुभवाला ओपन मनाने स्वीकार. स्वामी समर्थ म्हणतात, आत्मविश्वास नसलेला निर्णय मनात गोंधळ निर्माण करतो, पण आत्मविश्वास असलेला निर्णय तुझ्या जीवनात स्थिरता आणि प्रगती आणतो. आशा ही शक्ती आहे. ज्या मनात आशा आहे त्या व्यक्तीला कोणतीही अडचण थांबवू शकत नाही. आशेचा ऊर्जा तुझ्या आयुष्यात नवीन मार्ग घडेल. बाळा, आता तुला कळेल की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे स्वामी समर्थांची इच्छा आणि आशीर्वाद असतो. कधी कधी तुला वाटत असेल की काही बदल नाही आहे, पण खरं तर बदल घडतात, अगदी हळूहळू पण ठामपणे. जसं नदीचा प्रवाह आपोआप वाढत जातो तसंच आपण तुझ्या जीवनात मार्ग मोकळा होतो. फक्त तुला मन स्थिर ठेवावं लागतं. घाई न करता धैर्य आणि विश्वास ठेवून पुढे चालावं लागतं. सकाळी उठल्यावर तुझ्या डोक्यातील विचार सकारात्मक आणि निर्मळ असतील. ज्या गोष्टी आधी तुला भीती वाटत होत्या त्या आता तुला आव्हान वाटतील आणि त्या आव्हानांना तुझं मन सहज सामोरे जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, भीती ही फक्त मनाची उपज आहे, ती खरी नाही. तिच्या जागी धैर्य आणि विश्वास ठेवलं की सगळं जग सहज सोपं वाटतं. आजपासून तुला अनुभव येईल की प्रत्येक अडचण ही फक्त तुझ्या धैर्याची आणि ध्येयाची परीक्षा आहे. आधी ज्या अडचणीमध्ये तू हरतात त्या आता तुला शिकवण देतील. प्रत्येक अडचण तुला नवीन शक्यता दाखवते, नवीन मार्ग दाखवते आणि ह्या मार्गावर चालताना तुला जाणवेल की स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरातील आजपासून आनंद भरपूर राहील. आधी जिथे चिंता आणि तणाव असायचा तिथे आता प्रेम आणि सौंदर्य येईल. जेव्हा तू स्वतः आनंदी राहशील, तुझ्या मनात शांती असेल, तेव्हा तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ती ऊर्जा मिळते. बाळात लक्षात ठेव, घरातले छोटे हसू, छोट्या गोष्टीतील प्रेम, छोट्या मदतीचे शब्द हेच खरे सुख निर्माण करतात. आजपासून तुला कळेल की तू स्वतःच्या जीवनाचा निर्माता आहे. जे काही घडत आहे ते तुझ्या सकारात्मक ऊर्जेवर अवलंबून आहे. आधी तू परिस्थितीचा बंधक वाटत होशील, पण आज स्वामी समर्थ सांगतात की परिस्थिती बदलू शकते. तुझ्या हसण्याने, तुझ्या प्रेमाने, तुझ्या सकारात्मक ऊर्जेने सर्व गोष्टी बदलू शकतात. तुझ्या कामातही सुधारणा होईल. जे प्रकल्प आधी अडचणी वाटत होत्या ते आता सुलभ दिसतील. बाळास जेव्हा मन शांत असेल आणि विश्वास ठाम असेल तेव्हा कामाची अडचण आपोआप हलकी होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात आधी परिस्थिती येईल तिथे आता सर्व नीट होईल. ही मेहनत, हे सर्व निष्ठा आणि आशीर्वाद यांचा संगम तुझ्या यशाचा मार्ग मोकळा करेल. बाळा, जीवनात आपल्याला आलेल्या प्रत्येक अडचणीतून तुला नवे शिकायला मिळेल. तुझ्या आयुष्यातील नवे प्रसंग एक शिक्षक आहे. काही वेळा तो कठीण आहे, काही वेळा तो आनंददायी आहे, पण प्रत्येक प्रसंग तुला शिकवते की धैर्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा. आजपासून तो प्रत्येक प्रसंगाला अर्थपूर्ण समजून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. बाळ, जेव्हा तू मनाने शांत आणि स्थिर राहशील तेव्हा तुझ्या जीवनात अडचणी कमी होतात आणि तुझ्या यशाचा मार्ग मोकळा होतो. आजपासून तुला हे जाणवेल की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुझ्या विकासासाठी आहे. तू आधी ज्या गोष्टींमध्ये अपयश अनुभवलं ते आता यशस्वी होता. तुझ्या नात्यांमध्ये सुधारणा होईल. जे नातं ताणलेलं किंवा थोडं कटू होतं त्यात आता सौहार्द निर्माण होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन प्रेमाने भरलं असेल तेव्हा कोणताही वाद टिकत नाही. मित्र, कुटुंबीय, सहकारी प्रत्येक तुझ्या सकारात्मक ऊर्जेने प्रभावित होईल. आजपासून तुझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक दिवसात तू नवीन सुरुवात अनुभवशील. प्रत्येक दिवस तुला नवीन संधी देतो, नवीन अनुभव देतो, नवीन आनंद देतो. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात बदल फक्त मोठ्या गोष्टीत दिसत नाही, ते दिसतात छोट्या छोट्या गोष्टीत. एखादा हस्त, एखादा प्रेमळ वर्तन, एखादा मदतीचा हात, एक छोट्या गोष्टी तुला मनातला इतका आनंद देतात की तुला वाटत नाही की काही अडचणी होतीच. आजपासून तुझ्या आयुष्यात हसू, प्रेम, शांती आणि अपयश, यश सगळं आता यांचा वर्षाव सुरू होईल. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा मनात हे सर्व येईल तेव्हा तुला कळेल की खरी समृद्धी ही फक्त बाह्य गोष्टीत नाही, तर आतल्या शांतीत आहे आणि या शांतीतून तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उजाळा होईल.
आजपासून तुझ्या जीवनात अशी हलकी वारा वाहणार आहे. तुझा स्पर्श तुझ्या मनात आशा, उत्साह आणि आनंद निर्माण करेल. तुझ्या हृदयात ते दुःख जमा झाले होते ते आता थोडे थोडे वेगळे होऊ लागेल. स्वामी म्हणतात, जे क्षण तुला आधी घाबरत होते ते आता तुला नवीन दिशा दाखवतील. आजपासून तुझ्या विचारांची स्पष्टता वाढेल. तू आधी जे निर्णय घेण्यास घाबरत होता ते आता सोपे आणि नैसर्गिक वाटतील. स्वामी सांगतात, तुला जे काही करायला हवे होते ते सहजपणे आता करता येईल. फक्त मन शांत ठेव आणि विश्वास ठेव. तुझ्या घरात प्रेम आणि आनंदाचा प्रवास सुरू होईल. ज्या क्षणी तू घरात उभा राहशील तुला जाणवेल की वातावरण हलके आणि सुखद आहे. जे काही वाद, तणाव, गोंधळ तुला त्रास देत होते ते आता हलक्या पावलांनी मागे सरकतील. आजपासून तुझ्या मनात भीती, चिंता, शंका हे सर्व तुला शिकवून देतील. ज्याला तू आधी अडथळा समजत होता ते आता तुझ्यासाठी मार्ग ठरेल. तुला लक्षात येईल, जीवनातील प्रत्येक अडचण तुला नवीन शक्ती देते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची किंमत तुला समजेल. जे क्षण तुला आधी अर्थहीन वाटत होते ते आता तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे बनतील. तुझ्या मनाला शांती, तुझ्या हृदयाला समाधान मिळेल आणि तुझ्या जीवनात विश्वासाचा प्रकाश उजळून येईल. आजपासून तुझ्या नात्यातील अडचण हलक्या होतील. स्वामी सांगतात, जे लोक तुला आधी समजून घेणारे नाही असे वाटत होते ते आता तुला समजतील आणि तुझ्यासोबत प्रेमाने वागतील. तुला जाणवेल की प्रत्येक नात्यातील संघर्ष हा तुझ्या वाढीसाठी आहे. तुझ्या आयुष्यातील हे नवीन पर्व तुला ऊर्जा देतील. जे काही तू आधी अशक्य समजत होता ते आता साधे आणि सोपे होईल. तू पाशील जीवनाच्या प्रत्येक अडचणी एक नवीन शिकवण आहे. ती शिकवण तुला बळ देईल, आनंद देईल, समाधान देईल. तुझ्या मनातील शंका दूर होतील. तुझ्या आत्म्यात विश्वास वाढेल. तुझ्या विचारांना स्पष्टता मिळेल. आजपासून तू स्वतःवर जास्त विश्वास ठेवशील. तुझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवशील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हाताळण्यास समर्थ होशील. आजपासून तुझ्या दैनंदिन आयुष्यातही लहान गोष्टीही तुला आनंद देऊ लागतील. स्वामी सांगतात, जे क्षण तुला आनंदाची आधी महत्त्वाचे वाटे होते ते आता तुझ्या जीवनात उजळून येतील. तुला शिकवतील की जीवनात प्रत्येक गोष्टी क्षणाचा आनंद घेणे आवश्यक आहे. तुझ्या घरात, तुझ्या नात्यात, तुझ्या मनात सर्वत्रही हलकी हवा वाहेल. जिचा स्पर्श तुझ्या आत्म्याला शांती आणि समाधान येईल. स्वामी सांगतात, तुला जे काही आधी जड वाटत होते ते आता सहज आणि सोपे वाटेल. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुला नवीन ऊर्जा देईल. जे काही तू आधी अवघड समजत होता ते आता तुझ्यासाठी बळ, धैर्य आणि विश्वास बनतील. तुझ्या मनातील प्रत्येक शंका दूर होईल. तुझ्या हृदयात प्रेम आणि आनंद भरेल आणि तू स्वतःच्या जीवनात मार्ग उजळून बघशील. बाळा, मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तू मन शांत ठेवतो तेव्हा अडचणी तुझ्यासाठी शिकवण ठरतात. भीती, चिंता आणि राग यांचा त्याग कर. तुझ्या मनात फक्त विश्वास आणि समाधान ठेव. आजपासून तू प्रत्येक संकटाला नवीन संधी म्हणून पहा. प्रत्येक अडचण तुला शिकवेल, तुझ्या मनाला मजबूत करते आणि तुला पुढे नेते. आजपासून तू जुन्या निराशा, दुःख आणि त्रास मागे सोड. जुना भार तुझ्या पाठीवर ठेवून तू नवीन सुरुवात कर शकशील. आजपासून तुझ्या मनात नवीन उमेद भर, नवीन ऊर्जा भर. जसा सूर्य दररोज नवीन किरणाने पृथ्वीला उजळवतो तसं तुझ्या आयुष्यात नवीन आशा आणि आनंद प्रवेश करते. बा, प्रेम आणि दया हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तू इतरांसाठी चांगलं करतो तेव्हा आयुष्यात अशक्य दृश्य शक्ती तुझ्या बाजूला येते. आजपासून तू आपल्या विचारांमध्ये प्रेम, आपल्या कृतीमध्ये दया आणि आपल्या शब्दांमध्ये स्नेह ठेवा. या साध्या गोष्टी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवते. आजपासून तू स्वतःवर प्रेम कर आणि स्वतःचा आदर कर. अनेक वेळा आपण स्वतःला कमी समजतो आणि प्रत्येक मनुष्य आपल्या मनत्रस्त राहते. स्वामी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय तुझ्या जीवनात खरा बदल येणार नाही. आजपासून तू स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवशी स्वतःला समजून घे. स्वामी समर्थ सांगतात की आजपासून तुझ्या आयुष्यात चांगली सुरुवात होत आहे आणि ती सुरुवात तुझ्या मनापासून सुरू होत आहे. मन शांत ठेवण्यात विश्वास ठेव भरलेला आणि सकारात्मक विचारांनी समृद्ध असेल तर तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण तुला नव्या मार्गाची आणि नव्या संधीची आठवण देईल. स्वामी सांगतात की प्रत्येक दिवशी तू ज्या गोष्टींवर लक्ष ठेवतो त्या तुझ्या आयुष्यात वाढतात. जर तुझ्या मनाने प्रेम, आनंद आणि समाधान असेल तर आयुष्य समृद्ध होते. आजपासून तू प्रत्येक दिवशी आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता भरा, आपल्या कृतीमध्ये सजगता ठेवा आणि आपल्या हृदयात समाधान जपा.
बा जीवनात खरा बदल म्हणजे बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. जर तू स्वतःच्या मनाला समजून घेतलं, स्वतःवर विश्वास ठेवला आणि सकारात्मक विचार ठेवले तर तुझ्या आयुष्यातील अडचणी तुला यशाचे पाऊल बनवतील. आजपासून तू जुन्या वाईट आठवणींना मागे सोड आणि प्रत्येक दिवस नवीन उमेदीने, नवीन आनंद आणि नवीन ऊर्जा घेऊन सुरू कर. स्वामी सांगतात की आजपासून तू प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समज. प्रत्येक दिवस तुला नवीन संधी, नवीन ज्ञान आणि नवीन समाधान देतो. जुन्या चुका, जुन्या दुःखांचे पान आता बंद कर आणि तुझ्या जीवनात नवी उमेद आणि नवीन घेऊन आनंद येणाऱ्या दिवसाची सुरुवात कर. आजपासून तू प्रत्येक संकटाला संधी म्हणून पहा. भीती, राग आणि नकारात्मकता दूर कर. जेव्हा तू मनाने तयार असशील तेव्हा प्रत्येक अडचण तुला नवीन दिशा, नवीन मार्ग आणि नवीन यश दाखवेल. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रेम, दया आणि संयम वाढव. आजपासून तुझ्या मनात धैर्य आणि संयम निर्माण होईल. जेव्हा आपण संयमाने प्रत्येक परिस्थितीला सामोरं जातो तेव्हा अडचणी लहान दिसू लागतात आणि जीवन सुखर बनते. तुझ्या गोष्टींचा असंभव समजतो ते त्या हळूहळू शक्य होतील. फक्त तुला आत्मविश्वास ठेवावा लागेल. स्वामी सांगतात जेव्हा आपण दुसऱ्यांच्या दुःखात सामील होतो आणि त्यांच्या आनंदाचा आनंदी होतो तेव्हा आपल्या आयुष्यात सुख आणि समाधान आपोआप येते. तुला वाटेल की छोट्या गोष्टींचा परिणाम होत नाही, पण प्रत्येक प्रेम शब्द, प्रत्येक मदत, प्रत्येक हसरी नजर ही सर्व तुझ्या आयुष्यात बदल घडवतात. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य आणि प्रभावी घेतले जातात. काळजी किंवा घाबरट मनावर नियंत्रण ठेवतो, पण शांत मनाने घेतलेले निर्णय तुझ्या आयुष्यात स्थिरता आणतात. तू स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेव. प्रत्येक व्यक्तीमध्ये अद्भुत सामर्थ्य दडलेले असतं. तू स्वतःला कमी समजतो, पण आता तुझ्या अंतरंग शक्तीला जाग दे. प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक विचार तुझ्या भविष्याचा मार्ग आहे. आजपासून तुझ्या घरात प्रेम आणि आनंद वाढेल. जेव्हा घरात हसते आणि प्रेम असते तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा आणि समाधान मिळते. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. एखाद्या मुलांचा हसू, आईच्या प्रेमळ शब्दाचा स्पर्श, मित्रांची साधी भेट, ही सर्वत्र गोष्टी तुझ्या जीवनात सौंदर्य निर्माण करतील. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला नवीन शिकवण देईल. स्वामी सांगतात की अडचणी येणे नैसर्गिक आहे, पण त्यातील शिकवण घेणे तुझ्या वाढीसाठी महत्त्वाचे. अडचणीमध्ये धैर्य आणि संयम ठेवल्यास तू त्या संकटातून अधिक सक्षम होऊन बाहेर पडशील. जेव्हा मनात कृतज्ञ असते तेव्हा आपण जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधू शकतो. जे काही तुला मिळाले आहे त्यासाठी धन्यवाद म्हणा आणि पहा की तुझ्या आयुष्यात अधिक संधी आणि सौंदर्य कसे येते. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा येईल. जेव्हा आपण नवनवीन गोष्टींचा स्वीकार करतो आणि आपले मन उघडतो ठेवतो तेव्हा संधी आपोआप आपल्या मार्गावर येतात. नवीन कल्पना, नवीन मित्र, नवीन अनुभव हे सर्व तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. आजपासून तू स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या. स्वामी सांगतात छोटे यश हे मोठे यशाचे बीज असतात. प्रत्येक लहान प्रयत्न, प्रत्येक संधी पावले तुझ्या आयुष्यातील मोठ्या बदलाची महत्त्वाची आहे. आजपासून तुझ्या मनात आशा वाढेल. आशा ही जीवनातील शक्ती आहे. ज्या शक्तीचा मनात आशा आहे ती कोणतीही अडचण सहज पार करू शकते. आजपासून मनात आशेची जाणीव ठेव. प्रत्येक एक संकटात देखील तुझा आत्मविश्वास टिकव. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे मित्र आणि मार्गदर्शक येतील. स्वामी सांगतात जेव्हा आपण प्रेम, आदर आणि सहानुभूती जागतो तेव्हा नवे संबंध आपोआप निर्माण होतात. हे नवीन संबंध तुझ्या जीवनातील नवीन दिशा देतात आणि तुला पुढे नेण्यास मदत करतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा अर्थ जाणून घे. जीवनातील वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हे अनमोल आहेत आणि ते तुझ्या आनंदासाठी वापरले पाहिजे. आजपासून तुझ्या मनात सकारात्मक विचार फुलतील. जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा प्रत्येक परिस्थिती शक्यता दिसू लागते. तुझ्या मनात प्रेम, विश्वास, आनंद आणि प्रेरणा या विचारांना जागा दे आणि पहा की जीवन किती सुंदर आहे. तुला जाणवेल की फक्त बाह्य गोष्टीत बदल होत नाहीये तर अंतर्मनातही प्रकाश उगवतोय. आधी ज्या काळजीने, उदासीनतेने आणि निराशेने तुझं मन व्यापलं होतं ते आता हलके होते. स्वामी सांगतात मनातील शांती हीच खरी संपत्ती आहे आणि आजपासून तुझ्या मनात ही शांती येते. तुझ्या घरातील वातावरणही बदलत चाललं आहे. आधी जिथे तणाव होता आणि वाद होता तिथे आता हसू, प्रेम आणि समाधान भरून येईल. तू स्वतः जेव्हा आनंदित असेल तेव्हा तुझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला, व्यक्तीला ही ऊर्जा मिळते. बाळा लक्षात ठेव, घरातले छोटे हसू, छोट्या गोष्टीतले प्रेम, छोट्या पद्धतीचे शब्द हेच खरे सुख निर्माण करतात. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण
तुला नवीन शिकवण देईल. आधी ज्या गोष्टींमध्ये तू अपयशी ठरला त्या आता तुझ्यासाठी मार्गदर्शक ठरते. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक अडचण म्हणजे फक्त तुझ्या धैर्याची परीक्षा आणि तू ह्या परीक्षेत उत्तीर्ण होशील. आजपासून तुझ्या कामातले नवे रंग उगवतील. जे प्रकल्प आधी जड आणि अवघड वाटत होते ते आता तुला सुलभ आणि आनंददायी वाटतील. जेव्हा मन स्थिर आणि सकारात्मक राहील तेव्हा प्रत्येक काम सहज व्हाईल. आजपासून तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि तुला यशाच्या नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी संधी मिळेल. तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस म्हणजे नवीन संधी. प्रत्येक प्रसंग तुला शिकवण देतो. धैर्य, संयम, प्रेम, क्षमाशीलता ही सगळी शिकवण तू अनुभवशील. आधी त्या अडचणीमध्ये तू हरतास ते आता तुला मार्गदर्शन करते. म्हणतात की जीवन जे काही घडतं ते योग्य वेळेत आणि योग्य कारणाने घडतं. आजपासून तुझ्या नात्यांमध्ये सुधारणा येईल. जे नाते तुटले किंवा ताणलेले वाटत होते ते आता सौहार्द येईल. मित्र, कुटुंबीय, सहकारी प्रत्येक सकारात्मक ऊर्जेने प्रभावित होईल. जेव्हा मन प्रेमाने भरले असेल तेव्हा कोणताही वाद टिकत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुला नवे शिकवण दिले. तू अनुभवशील की प्रत्येक अडचण ही फक्त मार्गदर्शक आहे आणि प्रत्येक प्रसंग तुला एक नवा दृष्टिकोन शिकवते. बाहेर जेव्हा तू प्रत्येक दिवशी हसशील, प्रेम पसरवशील आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य दाखवशील तेव्हा आयुष्यात चमत्कार घडू लागतात. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुला नवीन आशा देईल. तुला मनात जेव्हा सकारात्मक ऊर्जा येईल तेव्हा तुला तुझ्या आयुष्यात यश, समाधान, प्रेम आणि शांती येईल. आधी जिथे निराशा होती तिथे आता आनंदाचा प्रकाश दिसेल. बाई, लक्षात ठेव, जीवनातले खरे बदल आतून सुरू होतं. जेव्हा तुझं मन शांती आणि प्रेमाने भरलं असेल तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सुलभ होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे रंग आणि प्रेम, नवे प्रकाश येणार आहे. तुझ्या मनातील अंधार आणि आता हळूहळू दूर होईल आणि तुझ्या हृदयात आशेचा किरण फुलणार आहे. ज्या गोष्टी तुला आधी भीती वाटत होत्या त्या आता तुला मार्गदर्शक देतील. तुझ्या आयुष्यातील प्रेम प्रत्येक अडचण ही तुला नवीन शिकवण देईल, ज्यामुळे तू अधिक बळवान, अधिक सक्षम आणि अधिक आनंदी होशील. तुझ्या घरात शांततेचा आणि प्रेमाचा प्रवाह सुरू होईल. जे क्षण आधी तुझ्यासाठी ताणदायक होते ते आता सुखद आणि समाधानकारक बनतील. स्वामी सांगतात, जे काही तुला आधी कठीण वाटत होते ते आता सहज सोपे होतील. आजपासून तुझ्या मनात विश्वास वाढेल. तू पाहशील की प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव तुला काहीतरी नवीन शिकवतोय. ज्या गोष्टी तुला आधी अवघड वाटत होत्या त्या आता तुला मार्गदर्शक करतील आणि तू योग्य निर्णय घेण्यास सक्षम होशील. तुझ्या दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टी तुला आनंद देऊ लागतील. जे क्षण तुला आधी महत्त्वाचे वाटत नव्हते ते आता तुझ्या जीवनाचे आनंदाचे स्रोत बनतील. तुला जाणवेल की प्रत्येक क्षणाचा अनुभव महत्त्वाचा आहे पण प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी शिकवण आहे. तुझ्या मनातील, नात्यातील आणि संबंधातील अडचणी हलक्या होतील. जे लोक तुला आधी समजून घेत नव्हते ते आता तुला समजतील आणि प्रेमाने वागवतील. तुला जाणवेल की संघर्ष आपल्याला मजबूत करतो आणि प्रेम आपल्याला एकत्र बांधतो. तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुला उत्साह आणि उमेद देईल. जे काही तू आधी अशक्य समजत होता ते आता सहज आणि साधे वाटेल. तू पाहशील जीवनातील प्रत्येक अडचण ही संधी आहे. तुला जाणवेल, शिकवेल, तुला वाढवेल आणि तुला मार्गदर्शक करेल. तुझ्या मनातील शंका, भीती आणि चिंतेचे सावट दूर होईल. आजपासून तू स्वतःवर अधिक विश्वास ठेवशील. तू क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवशील आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास समर्थ होशील. तुझ्या जीवनातील ही नवीन सुरुवात कायमची आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात, तुझ्या घरात, तुझ्या नात्यात सर्व काही उसळून येईल आणि तू स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी बनशील. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा अनुभव तुला नवीन शिकवण देईल. तू पाहशील की जे काही आधी तुझ्यासाठी कठीण होते ते आता तुझ्यासाठी बळ, धैर्य आणि आनंद बनले आहे. अनेक वेळा आपण आपल्या अडचणीमध्ये इतके बुडतो की आपल्या आयुष्यातील लहान आनंदही शतत लक्षात येत नाही. पण आजपासून तू प्रत्येक क्षणाची, प्रत्येक लहान गोष्टीची कदर कर. घरातील हसरा चेहरा, मित्रांचा मजेशीर क्षण, निसर्गाचा सुंदर चेहरा, नजरा, हे या गोष्टी सर्व तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात. स्वामी म्हणतात की आजपासून तू जुन्या ताणतणाव, राग आणि वैरभाव मागे टाक. जेव्हा तू मन शांत ठेवशील तेव्हा अडचणी तुला त्रास देत नाही तर शिकवण देतात. भीती आणि शंका दूर कर आणि विश्वासाने प्रत्येक दिवशी पुढे चाल. प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात नवा दिवस उगवतोय. जसं सूर्य नवीन किरणाने पृथ्वी उजाळतो, प्रत्येक नवीन दिवस तुला नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येतो. आजपासून तू जुन्या दुःखांचा सावल्याना मागे सोड आणि नवीन प्रसंगात एक नवा स्वतःला अनुभव. स्वामी समर्थ तुला सांगतात की आयुष्यातली खरा बदल बाहेरून नाही तर आतून सुरू होतो.
स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. आजपासून तू स्वतःच्या शक्तीला जाणून घे आणि त्याचा योग्य उपयोग कर. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रेम, दया आणि सहानुभूती वाढव. जे लोक तुझ्या आयुष्यात मदत करतात त्यांचा आदर कर आणि जे लोक त्रास देतात त्यांच्याशी संयम ठेवा. या सध्या गोष्टी तुझ्या जीवनात शांती आणि समाधान आणतात. प्रत्येक अडचण ही फक्त तुझ्यासाठी शिकवण आहे. तू जर धीर धरशील आणि संयम ठेवशील तर प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवेल, नवीन दिशा दाखवेल आणि तुझ्या आयुष्यात यशाची सुरुवात करेल. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवशी आशा, उमेद आणि आनंदीचा नवीन किरण उगवू लागेल. जुन्या वाईट आठवणी मागे सोडा आणि प्रत्येक क्षणाला नवीन संधी समज. ज्या दिवशी तू आपल्या मनाला शांत ठेवतोस त्या दिवसापासून आयुष्य तुला फळ देतं. स्वामी समर्थ सांगतात की आयुष्यात तू प्रत्येक दिवसाला एक नवीन प्रारंभ समज. जुन्या चुका, दुःख, चिंता मागे सोड आणि नवीन उमेद, नवीन ऊर्जा आणि नवीन आनंद घेऊन पुढे चल. तुझ्या मनातील सकारात्मक आणि आत्मविश्वास तुझ्या आयुष्यात चांगली सुरुवात घडवतील. आजपासून तू आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी, संधी समज, भीती आणि नकारात्मक दूर कर. विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवशी हसत खेळत पुढे चाल. हेच खरे आयुष्याचे चमत्कार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक होईल. तुझे विचारशील ते भावनांमध्ये अनुभवशील. हेच तुझ्या आयुष्यात प्रत्यक्षात येईल. स्वामी सांगतात की आत्मविश्वास, सकारात्मकता आणि प्रेम यांचा संगम तुला आयुष्यात चांगली सुरुवात घडवतो. आजपासून तुझ्या मनात शांतता आणि समाधान वाढेल. जेव्हा मन शांत असते तेव्हा आपल्याला जीवनातील खरा अर्थ दिसतो. चिंता, ताण आणि भीती यामुळे मन गोंधळलेलं असतो. पण आजपासून तू हळूहळू त्यांना सोडायला शिकशील. मन शांत असेल तर प्रत्येक निर्णय स्पष्ट होतो आणि प्रत्येक अडचणी सोप्या वाटू लागतात. तुझ्या आयुष्यातील नकारात्मक विचार दूर होतील. जेव्हा आपण सकारात्मक विचारांना लक्ष केंद्रित करतो तेव्हा आयुष्यातील अडथळे आपोआप कमी होतात. नकारात्मकतेऐवजी प्रेम, आदर, सहानुभूती आणि कृतज्ञतेने विचार मनात ठेवा. हे विचार तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद घेऊन येतील. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे संधी येतील. जेव्हा मन उघडं असतं, जेव्हा आत्मविश्वास असतो तेव्हा संधी आपोआप तुझ्या मार्गावर येतात. ती संधी तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा देतील आणि तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यास मदत करतील. आजपासून तुझ्या घरात असणे आणि प्रेम वाढेल. घरातील त्या प्रत्येक हसरा चेहरा, प्रत्येक प्रेमळ शब्द, प्रत्येक लहान मदत, ही सर्व गोष्टी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरात प्रेम वाढवतात. एकमेकांशी गप्पा मारणं, एकमेकांचा हात धरणं या हसल्याला प्रत्येक क्षणात जाग देते. तुझ्या जीवनात प्रत्येक अडचण तुला नवीन शिकवण देईल. स्वामी सांगतात की संकट हे फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी येतं. प्रत्येक अडचण हे तुझ्या क्षमतेची कसोटी आहे आणि तू ती पार करून अधिक सक्षम होशील. अडचणीचा सामना करताना धैर्य ठेवा आणि समाधान शोधण्यास प्रयत्न करा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे. कालची चूक किंवा भूतकाळातील दुःख तुला थांबवू शकत नाही. तू फक्त आज आणि पुढील क्षणात लक्ष केंद्रित कर आणि प्रत्येक क्षणाला जीवनाचा अर्थ दे. तुझ्या मनात आत्मविश्वास वाढेल. जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तू कोणत्याही आव्हानांना सामोरे करू जाऊ शकतो. तू स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी नवीन संधी घेऊन येईल हे समज. तुझ्या मनात एक कृतज्ञतेची भावना वाढेल. जेव्हा आपण जे काही मिळवायचं असतं त्यासाठी मनापासून धन्यवाद सांगतो तेव्हा आयुष्य अधिक संधी आणि अधिक आनंद, समाधान येतं. प्रत्येक गोष्टीतली लहान सुख ध्येय अनुभवायला शिक. तुझ्या आयुष्यात नवीन मित्र, नवीन मार्गदर्शक येतील. जेव्हा आपण प्रेम, आदर आणि सहानुभूती जगतो तेव्हा नवे संबंध आपोआप निर्माण होतात. हे नवे संबंध तुझ्या जीवनातील नवीन दिशा नवीन देतात आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मनात सकारात्मक विचार ठेव. सकाळी उठताच स्वतःला मन, आज माझ्यासाठी चांगली गोष्ट घडणार आहे. आज माझ्या आयुष्यात नवीन काही शिकायला मिळेल. आज माझ्या स्वप्रयत्नांना यश मिळेल. या छोट्या शब्दांनी तुझ्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि तुझ्या मनाला ऊर्जा मिळेल. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू सुंदरतेने उभी राहील. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक अडचण, प्रत्येक यश हे सर्व तुझ्या विकासासाठी आहेत. मनात धैर्य, प्रेम, सकारात्मकता आणि कृतज्ञता ठेवल्यास आयुष्य सुंदर आणि आनंदी बनते. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू.
जय जय रघुवीर समर्थ.